बाबा सांग ना. इथं काहीच नव्हतं. बाबा सांग ना बाबा मला. तुला काहीच नव्हतं सांगितलं ना. बाबा ते लिक्विड काय होतं, त्याच्यामधून असं धूर काय येत होता? असं काहीच नव्हतं ते. वेदा? काय झालंय? वेदा काय म्हणत होती? नाही, काहीच नाही. असं कसं काहीच नाही? तुम्ही दोघेही घाबरलेले दिसताय. काय झालंय मला सांगा. आई वेदा तू बोल, काय बोलत होतीस? आई आजीने बाबाला ना काहीतरी तीर्थासारखं दिलं आणि ते खाली पडलं आणि त्या लिक्विड मधून अचानक धूर यायला लागला. मीरा, वेदाला तिच्या रूम मध्ये जायला सांग आणि अथर्वना विचार नक्की काय झालंय ते. वेदा बाळा तू ओकेस ना? हो आई. बाबा बनते लिक्विड. वेदा ठीक आहे, तू तुझ्या खोलीत जाता आणि आवरून घे आणि जेवण सुद्धा घे. अनन्या आत्या वाढतील तुला. जा, मी बोलते बाबांशी. जा वेदा. वेदाचे बाबा काय झालंय? काहीच नाही. प्लीज खरं सांगा मला. अगं वेदाचा गैरसमज झाला होता काहीतरी. ठीक आहे, तुम्हाला मला काहीच सांगायचं नाहीये ना? नका सांगू. मीरा चल. काय चाललंय हे सगळं? काय चाललंय? सगळा घोळ झालाय. त्या अथर्वला आधीच माझ्यावर संशय होता आणि तीर्थ घेण्यासाठी मी त्याला प्रवृत्त केल्यानंतर त्याचा संशय आणखी वाढला असेल. काय करू मी आता काहीच कळत नाहीये. मला असं वाटतं की आता मायेची प्रेमाची नाटकं करून काही उपयोग नाहीये. काही झालं तरी ते तीर्थ अथर्वच्या पोटात केलंच पाहिजे. मंजिरी तुझं युद्ध आमच्याशी आहे. माझ्या वेदाला आणि तिच्या बाबांना जर काही झालं ना तर तुझं सत्य सगळ्यांसमोर येऊ किंवा न येऊ मी तुला संपवून टाकेन. एवढी हिंमत वाढली आहे तुझी? हा, खरं खरं सांग, त्या तीर्थात काय होतं? आणि आणि तू अथर्वना मारणार होतीस? ते सगळं नंतर बघ. आधी आमच्या प्रश्नांची उत्तरं दे. माझ्याकडे तेवढंच काम नाही. कोण बोलतंय? हा वकील साहेब बोला ना. हो हो या तुम्ही उद्या भेटूया. आता तुम्हा दोघींचं काम झालं असेल तर माझं नीट ऐका. आता मला कोणाचाच जीव घ्यायची गरज नाही, कारण सगळं माझ्या मुठीत असणार आहे. उद्या वकील साहेब येत आहेत सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला. उद्या तुम्हाला कळेल
की एखाद्या माणसाचा जीव न घेता त्याला कसं संपवता येतं ते. त्यामुळे यापुढे अथर्व, ती नर्मदा, वेदा, तुम्हाला प्रॉपर्टीमधलं काही मिळणार नाहीये. सगळं फक्त आणि फक्त या मंजिरीच्या नावावर होणार आहे. कळलं? बर. अथर्व, मी हे सगळं काय ऐकतेय? सगळी प्रॉपर्टी मंजिरी वहिनीच्या नावावर होणार आहे. अथर्व, हे ऐकून तुला तरी पटतंय का? योग्य वाटतेय का ही गोष्ट? आत्या, आता काहीच योग्य अयोग्य राहिलं नाहीये. निर्णय बाबांचा होता. निर्णय बाबांचा होता म्हणजे? हे बघ अथर्व, आता ना सरळ सरळ दिसतंय की तू तुझ्या आईची बाजू घेतोयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझ्या आईला देवी समजण्याची चूक करतोयस. आज सगळी प्रॉपर्टी मंजिरीच्या नावाने झाली तर उद्या आपण काय करायचं? प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या पुढे हात पसरायचे? प्रत्येक गोष्टीची तिच्याकडनं परवानगी घ्यायची? काय करायचं आपण? बोल ना. त्या तू जे बोलतीस ते चुकीचं नाहीये, कळतंय मला. पण ह्या बाबतीत मी काय, कोणीही काही करू शकत नाही. बाबांनी ऑलरेडी निर्णय घेऊन झाले आणि ते फायनल आहे. वेदाचे बाबा, दादासाहेबांनी असा कुठलाच निर्णय घेतलेला नाहीये. तू 1000 वेळा भस्म तयार करशील, ती टोळी सावध झाली. त्याचं काय करणार? काय करणार त्याचा? घोळ केलास, खूप मोठा घोळ केलास. मार्जरी, तू नको काळजी करूस. मी ते भस्म घराच्या पाण्याच्या टाकीत मिसळले. मग ते अथर्वच्या पोटात जाणारच. अशाने सगळं उलट होऊन जाईल मंजिरी. तुला कळत तसं नाहीये. आता हे प्रकरण खूप पुढे गेलंय. अथर्वचा संशय दिवसेंदिवस वाढतोय. तो आधीच सावध झालाय. मार्जरी, मला सगळं कळतंय, पण मी मंजिरी आहे. मी हार मानणार नाही. इतकी वर्ष, इतके कष्ट घेऊन, इतका धीर धरून मी इथपर्यंत पोचले. मी आता माघार घेणार नाही. आणि खरं सांगू, मला आता कुठल्याच गोष्टीची पर्वा नाही. जास्तीत जास्त काय होईल, ते भस्म अथर्वच्या पोटात जाणार नाही. जर का ते त्याच्या पोटात गेलं नाही ना, तर मी त्याच्या पोटात खंजीर खुपसून त्याला मारून टाकेन.